अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, स्वामींची सेवा करणं किंवा स्वामींची सेवा करून घेणं हे स्वामींच्या हातामध्ये आहे. त्यांची इच्छा असेल तर आपण सेवा करतो आणि जेव्हा आपण स्वामींच्या सेवेमध्ये येतो तेव्हा त्यांची इच्छा असते आणि त्यांना असं वाटतं की यांनी योग्य मार्गावर चालावं, म्हणजे स्वामी आपल्याला दिशा दाखवतात, त्या दिशेवर आपण चाललं पाहिजे. आणि जर वाटेमध्ये काही अडीअडचणी निर्माण झाल्या तर आपण लगेच दिशा बदलली नाही पाहिजे, कारण आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता स्वामींनी दिलेली आहे. त्यामुळे स्वामी म्हणजे वारंवार सांगता की मी तुम्हाला पावलोपावली साथ नाही देऊ शकत, तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता मी दिलेली आहे. तर त्यावेळेस तुम्ही योग्य निर्णय घेत जा. आणि काय होतं ना की त्याच वेळेस आपण मग कुठे ना कुठे आपलं मन डगमगतं आणि मग आपण आपली दिशा चुकते, आपला निर्णय चुकतो आणि मग आपण आपल्या स्वामी सेवेच्या मार्गावरून आपण भटकत जातो आणि स्वामीपासून आपण दूर होत जातो. त्याच्यामुळं कोणतंही काम करते वेळेस स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि पूर्ण श्रद्धेनं करायचं. बघा, तुमची सेवा किती मोठी आहे किंवा तुमची सेवा किती छोटी आहे हे याच्यावर काही घेणं देणं नसतं. फक्त तुमचा विश्वास किती आहे, तुमची श्रद्धा किती आहे हे महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळं सेवा छोटी मोठी नसते, आपला विश्वास हा महत्त्वाचा असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची सेवा बघणार आहोत. तर ही सेवा मी तुम्हाला ऑलरेडी अगोदर सांगितलेली आहे आणि खरंच खूप छान प्रतिसाद दिला होता त्या व्हिडिओला तुम्ही. आणि त्याच्या खाली अशा काही कमेंट होत्या की म्हणजे सेवा करते वेळेस ती सेवा म्हणजे भरपूर अशा कमेंट होत्या. तर त्याच्याविषयीच आपण आजचा व्हिडिओ करणार आहोत. तर बघा, भरपूर दिवस झाले त्या व्हिडिओला. तर ती सेवा म्हणजे स्वामींची स्वामी चरित्र सारामृत एक मांडी पारायण कसं करायचं. तर स्वामी चरित्र सारामृत स्वामी सेवेकऱ्यांना म्हणजे अतिशय ओळखीचा ग्रंथ आहे तो, म्हणजे अतिशय जवळचा ग्रंथ आहे तो आणि लगभग बऱ्याचशा स्वामी सेवेकरांना तो पाठ झाल्यासारखा ग्रंथ आहे. पूर्ण 21 अध्याय लगे मुखपाठ झाल्यासारखं आहेत, म्हणजे त्यांना पान पलटायच्या अगोदर त्यांना लगे 1-2 ओळी त्यांच्या वाचणं पण होतात, इतका तो मुखपाठ झालेला आहे. तर त्या ग्रंथाचं पारायण आपण नेहमी करत असतो, पण वेगवेगळ्या पद्धतीनं करतो. म्हणजे कोणी रोज 3 अध्याय वाचतं तर 7 दिवसात पारायण एक पूर्ण होतं. कोणी रोज 1 अध्याय वाचतं, कोणी रोज 1 पारायण करतं, कोणी 21 दिवसाची सेवा संकल्पयुक्त करतं, कोणी 51 दिवसाची, कोणी 108 दिवसाची. तर माऊलींनी तसं सांगितलेच आहे की ज्या घरामध्ये स्वामी चैत्र पारायण 108 पारायण होतात आणि दुर्गा सप्तशतीचे 108 पारायण होतात एका वर्षाच्या आत, त्या घरामध्ये कोणताच प्रश्न राहत नाही. तर ही सेवा खरंच खूप महत्त्वाची आहे. स्वामी चैत्र सारामृत म्हणजे अतिशय प्रभावी ग्रंथ आहे हा. तर त्याची सेवा म्हणजे त्यातलीच एक सेवा म्हणजे एक मांडी आसन आणि ते पारायण खूप प्रभावी सेवा आहे. तर ही सेवा तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी करू शकता. म्हणजे तुमच्या मुलांचे लग्न होत नाहीये, मुलांना नोकरी लागत नाहीये काय, किंवा मुलाबाळांचे प्रश्न आहेत, घरातले प्रश्न आहेत, म्हणजे घरगुती काही म्हणजे घराचे प्रश्न म्हणजे घर होत नाहीये किंवा घर बांधते वेळेस काही अडीअडचणी येत आहेत, म्हणजे अनेक अनेक प्रश्न, त्याच्यावर ही सेवा खरंच खूप खूप प्रभावी आहे. म्हणजे सांसारिक जीवनामध्ये कोणतेही प्रश्न असो तुमचे मार्गी लागतातच या सेवेनं. तर सर्वप्रथम परत सांगेल की पूर्ण श्रद्धेने सेवा करा. आता ही सेवा जर करायची असेल तर ही सेवा कशी करायची. तर बघा, म्हणजे बऱ्याच जणांना काय होतं ना की खाली मांडी घालून सेवा करता येत नाही. आता ही सेवा करायची म्हणजे एक आसनी एक मांडी घालून सेवा करायची. तर बऱ्याच जणांना एक मांडी म्हणजे मांडीच घालता येत नाही, म्हणजे काही गुडघ्याचे पायाचे प्रॉब्लेम असतात, त्यांना मांडी घालून बसता येत नाही. तर बघा, तुम्हाला करायची असेल तर तुम्ही चेअरवर बसून सुद्धा सेवा करू शकता, फक्त सोफ्यावर वगैरे बसू नका. तर सुरुवात कधीही करू शकता, गुरुवारी सुरुवात करू शकता. तुम्हाला जर आत्ता हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि तुम्हाला वाटत असेल आता आपण ही सेवा कधीही करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा, एका दिवसामध्ये एकच पारायण करायचं, कारण एका दिवसामध्ये 3 पारायण तुम्ही करू शकत नाही, कारण 3 दिवसाची सेवा आहे.
एका दिवसात 3 पारायण करणं शक्यच नाही आहे, कारण एक पारायण करायला खूप जास्त परिश्रम घ्यावा लागतात, कारण ही सेवा खरंच खूप जास्त कठीण आहे करायला. पण बघा, आपण जितकं सेवा म्हणजे जितकी सेवा हे करू ना, तितकं सेवेचं फळ मिळत असतं. त्याच्यामुळे एका दिवसात 3 पारायण करायचे नाही आहे, एकच पारायण करा. पण पूर्ण म्हणजे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि पूर्ण जसं सांगितलं नियम, तेच नियम पाळून करा. त्याच्यानंतर पारायण करते वेळेस बोलायला चालत नाही, फोन वगैरे जवळ घेऊन बसायचं नाही आहे. हां, तुम्ही पाणी गिनी घेऊन बसू शकता, आपण पाणी पिऊ शकतो, म्हणजे घेऊन बसलं की तुम्हाला उठायची गरज पडत नाही आहे. आणि पारायण एकच वेळ ठेवायची पारायण करते वेळेस. म्हणजे तुम्ही सकाळी जर वाचत असाल तर सकाळी म्हणजे तुमच्यानुसार तुम्ही कधी वाचू शकता. फक्त 3 दिवस जे पारायण करणार वेळ एकच ठेवा. त्याच्यानंतर पारायण करते वेळेस आता आपण जेव्हा पारायण करतो तर अर्थात स्वामींची सेवा आहे, तर स्वामींचा जप पण करायचा आहे. तर कसं करायचं पारायण? एक मांडी किंवा एक आसनी पारायण म्हणजे ज्या वेळेस आपण पारायण करायला बसतो, ज्या पोझिशनमध्ये बसतो त्याच पोझिशनमध्ये तुम्हाला पूर्ण पारायण वाचायचं आहे. मांडी हलायची नाही आहे. आपण बऱ्याच वेळेस असं करतो ना, की सेवा करते वेळेस आपण मांडी मोडतो, म्हणजे मुंग्या येतात पायाला तर आपण मांडी मोडतो, किंवा आपण पाय आपले हलवतो, म्हणजे आपली हालचाल चालूच राहते. तर ही चूक तुम्हाला करायची नाही. एक मांडी एक आसनी पारायण म्हणजे ज्या मांडीमध्ये जशी मांडी तुम्ही घालून बसलात त्याच मांडीमध्ये तुम्हाला पूर्ण पारायण म्हणजे 21 अध्याय वाचायचे आहेत. एक आसनी त्यालाच म्हणतात एक आसनी पारायण. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या मांडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, तुम्हाला असं वाटतं असेल की नाही मी याच्यामध्ये 1 तास इझिली बसू शकते, तीच मांडी घाला आणि शेवटपर्यंत तीच ठेवा. म्हणजे हाताची हालचाल आपण करू शकतो, पण पायाची मांडीची करू शकत नाहीये. त्याच पोझिशनमध्ये तुम्हाला बसायचं आहे. पण ही सेवा इतकी प्रभावी आहे, 3 दिवसाच्या आत तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झालेली असते, किंवा तुमच्या कामामध्ये काही अडीअडचणी असतील, काही अडथळे असतील तर ते दूर झालेले असतात. म्हणजे तुम्हाला मार्ग मिळतो. एवढं मी तुम्हाला सांगेल ह्या सेवेनं. फक्त करून बघा, 3 दिवसाची सेवा आहे ही. तर काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसू शकता आणि ही सेवा करायची म्हणजे तुम्हाला स्वामींसमोरच बसायचं आहे. स्वामींचं अधिष्ठान तुमच्या देवघरामध्ये पाहिजे. नसेल तर स्वामींचा फोटो आणून घ्या, मूर्ती आणून घ्या. अगोदर त्यांचं अधिष्ठान करा, त्यांची स्थापना करा, नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करा. असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे पहिलाच फोटो मूर्ती काही असेल तर. तर काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या वेळेनुसार बसा. सकाळी तुम्हाला वेळ असेल सकाळी बसा, दुपारी असेल दुपारी बसा, सायंकाळची असेल सायंकाळी बस. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही सेवा कधीही करू शकता. म्हणजे सकाळच्या 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत या वेळेत तुम्ही कधीही तुम्हाला वेळ मिळतो त्यावेळी सेवा करा. कारण काय होतं ना, की आपण सेवा करतो, मग आज आपल्याला हे असं वाटतं की आज आपल्याला सकाळचा वेळ आहे, मग आपण सकाळी वाचून घेतो. मग दुसऱ्या दिवशी काय होतं, की त्या वेळेमध्ये दुसऱ्या दिवशी काहीतरी काम येतं, मग बसणं होत नाही. असं नाही करायचं. आपल्याला त्याच वेळेत बसायचं. जो वेळ तुम्हाला योग्य आहे त्याच वेळेत बसा. तर काय करायचं, स्वामींसमोर बसायचं. समोर दिवा, अगरबत्ती सुरू ठेवायची आणि सेवा जास्तीत जास्त 1 ते सव्वा तास. नवीन जरी असताल तर जास्तीत जास्त सव्वा तासात वाचून होतं, इतका सोपा ग्रंथ आहे. तर अगरबत्ती दिवा सुरू ठेवायचा. त्याच्यानंतर आसन खाली बसायला घ्यायचं आणि ग्रंथाला काहीतरी समोर पाट, चौरंग, स्टँड वगैरे काहीतरी घ्यायचं. अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं आणि संकल्प करायचा. संकल्प केल्याशिवाय सेवा करू नका. तुमचं जे काही काम आहे त्या कामाबद्दल तुम्ही संकल्प करायचा, स्वामींना साकडं घालायचं आणि मग नंतर सेवेला सुरुवात करायची. अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा आणि रोज या सेवा घ्यायच्या. असं नाही की पहिल्या दिवशी घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी घ्यायची गरज नाही, रोज घ्यायच्या. त्याच्यानंतर मग तुम्ही ग्रंथाला सुरुवात करायची. 1 अध्याय ते 21 अध्यायापर्यंत पूर्ण ग्रंथ वाचेपर्यंत उठायचं नाही, कोणाला बोलायचं नाही. आदनं पाणी जर प्यायचं असेल तर जवळ पाणी घेऊन बसायचं, उठायचं काम पडू द्यायचं नाही. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करायची. स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि मनात पॉझिटिव्ह विचार करायचा की हा माझं काम होणार, या सेवेनं माझं काम होणारच आहे आणि तुमचं काम स्वामी करतातच. तर नक्की ही सेवा करून बघा, खूप सोपी आहे.
काही अवघड नाही आहे. आता तुम्हाला एक आसनी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल खूप अवघड जाईल. काहीच अवघड नाही ही सेवा, काहीच अवघड नाही आहे, खूप सोपी आहे. बघा, तुम्हाला काही मिळवायचं असेल ना तर तुम्हाला कष्ट हे करावेच लागतील आणि कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो. कोणतीही गोष्ट इझिली आपल्याला मिळत नाही. तर नक्की करून बघा. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.